माझ्या शाळेचे नाव वि. स. खांडेकर प्रशाला. माझे नाव जान्हवी पौर्णिमा निवास पाटील. मी कोल्हापूरवरून आलेली आहे. माझा विषय आहे माझे बाबा. जेव्हा आपण चंद्राला पाहतो तेव्हा आपल्याला त्याची शीतलता जाणवते. जेव्हा आपण सूर्याला पाहतो तेव्हा आपल्याला त्याचा तेजस्वीपणा जाणवते. आणि जेव्हा आपण आपल्या बाबांना पाहतो तेव्हा परमेश्वराने बनवलेली अद्भुत रचना म्हणजे साक्षात देवदूतच. यावरून तुम्हाला तर समजलंच असेल माझा विषय काय आहे ते. तर माझा विषय आहे माझे बाबा. बाबा हा शब्द जरी 2 अक्षरांचा असला तरी त्याचा अर्थ खूप मोठा आहे. आणि खरंच बाबा या शब्दामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे जी नशीबवंतांना समजते आणि ती मला समजली आहे. तुम्हाला वाटत असेल वक्तृत्वाचा विषय आपले बाबा नसून माझे बाबा का आहे? कारण माझे म्हणजे फक्त माझे आणि आपले म्हणजे सर्वांचे. एखादी गोष्ट ज्यावेळी आपली असते त्यावेळी आपण विचार करतो ही गोष्ट दुसरं कोणीतरी सांभाळेल, पण ज्यावेळी ती गोष्ट माझी असते त्यावेळी मला विचारच करावा लागत नाही, कारण ती माझीच आहे. प्रतिज्ञा म्हणताना देखील भारत आपला देश आहे असं न म्हणता भारत माझा देश आहे असंच आपण म्हणतो. म्हणून माझे बाबा जे फक्त माझेच आहे. अतिशय यशस्वी लोकांमध्ये मला माझ्या बाबांची गणना करावीशी वाटते, कारण त्यांच्यातील वेगळेपणा मला जाणवला आहे. त्यांची काम करण्याची क्षमता अमर्याद आहे. ते फार संयमी आहे. माणूस थकल्यानंतरही बरंच अंतर चालू शकतो हे मला माझ्या बाबांना पाहूनच उमगलं. माझे बाबा नेहमी बोलतात, भीत भीत जगण्यापेक्षा एकदा धोका पत्करून तरी पहा काय होतं. तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीच करत नाही हा खरा धोका आहे. आपण निर्णय घेतला नाही म्हणून आपल्या हातून एक संधी हुकली ही खंत मनामध्ये कधी राहिली नाही पाहिजे. मी कधी थकले तर बाबा बोलतात, अगं तू सुरुवात तरी कर, मग बघ तुझं डोकं कसं त्याला प्रतिसाद देते ते. तू तुझे प्रयत्न सुरू ठेव, कार्य केव्हा पूर्ण होऊन जाईल हे तुलाच समजणार नाही. हलवणारे, उठवणारे, ढकलणारे, यशस्वी होण्याचा नियम शिकवणारे, यशस्वी होणं किती सोपं आहे हे दाखवणारे, शक्तिशाली विचारांनी भरगच्च असे माझे बाबा. मी यशस्वी होण्याची पावलं टाकत असताना माझे बाबाच असतात माझ्यासाठी सर्वात मोठा आदर्श. म्हणून मला इतर कोणाच्याच मार्गदर्शनाची गरज भासत नाही. माझ्या खेळण्यातलं ते खेळणं बनतात. मी किती शहाणे आहे हे सिद्ध करण्यासाठी ते वेडेही होतात. कामावर जाताना मात्र त्यांचा पाय घरातून निघत नाही, पण मी यशाचं शिखर गाठावं म्हणून त्यांची ती लगबग चाललेली असते. ऑफिस मधून फोन आला तर ते गडबडीने निघतात. अगदी गाडीवर बसेपर्यंत तू चांगलं करतेस ग असं मला ते सांगतात. त्यांनाही त्यांचं काही घरी सोडून मन रमत नसेल, पण मी कधी विचार केला नाही हो जगाबरोबर लढणारा माझ्या समोर कसा काय नमत असेल. कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मात्र त्याचं वर्तमान संपतं. पण काय माहित त्याला हे सगळं कसं काय जमतं. आपल्यासाठी कष्ट करून त्याची चप्पल सुद्धा फाटली, त्यानं कधीच पाहिलं नाही स्वतःकडे, आज त्याने 50शीही घातली. माझे बाबा म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. त्यांना दुधावरची साय होता येत नाही, लंगड्याचा पाय होता येत नाही, वासराची गाय होता येत नाही. बाबा हा शब्द बाहेरचा आहे हो, जो कधीच कोणाला समजला नाही. आईवर तर सगळेच कविता करतात हो, पण बाबा मात्र अडखळीत राहतो. म्हणून मी माझ्या शब्दात बाबांना मांडण्याचा छोटासा प्रयत्न करते. आपल्याला माहितीये बाबाच असतो आपल्या घरावरचं छळ. कोणतीही गोष्ट करताना आठवा कितीदा ऐकलं पण बाबांचं मन. बाबा प्रत्येक क्षणी पाहतात कुटुंबाचंच हित. मनात कितीही अडचणी असू दे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी असते एक स्मित. बाबा आजारी असला तरी घेत नाही औषधाची गोळी. संकटांचा सामना करता करता आपल्यासाठी रोज पेटवत असतो तो आपल्या देहाची होळी. दुखत खुपत असलं तरी बाबा म्हणत नाही दाब माझे पाय. त्यांच्यासारखं दुःख पचवणारं असं मोठं साधन तरी काय. बाबा असतो तरी कसा सांगा ना. बाबा असतो तरी कसा ज्याला पाडलंय का हो कोणी रडताना ढसाढसा. शेवटी जाताना एवढंच बोले, शेवटी जाताना एवढंच बोले, आईकडून मायेची भूक पुरेपूर भागते आणि बाबा आहेत म्हणूनच माझी शांत झोप लागते. बाबा मला तुमच्याच मिठीत राहायचंय हो. बाबा मला तुमच्याच मिठीत राहायचंय हो. तुम्ही देत राहा मला अशीच कौतुकाची थाप, तुम्ही देत राहा मला अशीच कौतुकाची थाप. मी असं कर्तृत्व गाजवेन की तुम्ही गर्वाने म्हणाल मीच आहे तिचा बाप, मीच आहे तिचा